परभणी शहरातील गंगाखेड शहरात शॉर्ट सर्किटमुळे दूध डेअरीला आग लागून सुमारे 14 लाख रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची घटना शनिवार 24 जानेवारी रोजी मध्यरात्री घडली। या आगीत डेअरीतील सर्व साहित्य जळून खाक झाले असून आग आटोक्यात आणताना काही जणांच्या हाताला झळा बसल्या। सुदैवाने आजूबाजूच्या दुकानांचे मोठे नुकसान टळले। गंगाखेड शहरातील पोलीस ठाण्यासमोरील नगर परिषदेच्या शॉपिंग सेंटरमधील जयश्री दूध डेअरी बंद केल्यानंतर रात्री 12 वाजताच्या सुमारास ही आग लागली। माहिती मिळताच डेअरी मालकांसह नगरसेवक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। गंगाखेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने अथक प्रयत्न करत आग आटोक्यात आणली आहे। या आगीत डेअरीतील फ्रीज, कोल्ड रूम, एसी, रॅक, सीसीटीव्ही, टीव्ही, काउंटर, दूध, दुग्धजन्य पदार्थ, तूप, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले। या घटनेची नोंद पोलीस डायरीत करण्यात आली आहे। दरम्यान गंगाखेड नगर परिषदेकडील अग्निशमन दलाची मोठी गाडी बंद असल्याने लहान गाडीने आग विझवताना कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागल्याचे समोर आले असून मोठी गाडी तातडीने दुरुस्त करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे।